हरे कृष्ण. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर फाईन अँड डुईंग वेल. सो 27 एप्रिल ओव्हरऑल दिवसाची एनर्जी कशी आहे आपण बघूया. 27 एप्रिल इक्वल गिव्ह अँड टेक होत आहे तुमच्या लाईफमध्ये. आज कर्माचं बॅलन्स होणारच, कारण तुमच्या आयुष्यामध्ये जर आता काही पण चालू आहे ओके, आणि ह्याचे कार्मिक कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला जर काही कारणास्तव भोगावे लागत आहेत आणि ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला हा त्रास होत असेल तर लक्षात ठेवा, डिवाईन ह्या गोष्टी बॅलन्स करेल. ओके, जो त्रास तुम्हाला होत आहे त्याच्या मल्टिप्लाय लेवलला त्या तुमच्या एनिमीजला डिवाईन बरोबर पनिशमेंट देईल. जर ती व्यक्ती चुकीची आहे तर निश्चितच, कारण की डिवाईन हे गोष्ट बॅलन्स करेल. सो कुठे ना कुठेतरी तुमचं कर्म बॅलन्स होण्याची ऊर्जा मला दिसत आहे. इक्वल गिव्ह अँड टेक होणार आहे. तुम्ही देणार तेवढंच तुम्हाला मिळणार आहात. ओके, प्रेम द्याल प्रेम मिळेल, पैसा द्याल पैसा मिळेल, दान धर्म कराल तर तेवढा अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये. रिलेशनशिपमध्ये सुद्धा जितकं छान बोलाल तेवढाच समोरून रिस्पॉन्स येईल, अदरवाईज रिस्पॉन्स येणार नाही. सो बऱ्याच लोकांना पैसा येत आहे. ओके, पैसा आल्यानंतर त्याला चॅरिटी करावं, त्याचं दान धर्म करावं, हा सुद्धा तुम्हाला डिवाईन गायडन्स आहे. घरासंबंधित सुद्धा खूप सुंदर ऊर्जा दिसत आहे, कारण की दोन्ही कार्ड्समध्ये घराचे चित्र आहेत. तर मला असं दिसते की घरासंबंधित गुड न्यूज आहे. घर शिफ्ट करणं, नवीन घरात लोकेट होणं किंवा नवीन घरात आला आहात तिकडे सगळं सेट अरेंजमेंट करणं. बाकी लोकांचं ट्रॅव्हलिंगचं प्लॅन मला दिसत आहे की लाईक यू आर प्लॅनिंग टू हॅव अ ट्रॅव्हलिंग. काही कन्फ्युजन आहे तुमच्या लाईफमध्ये, व्हॉट इज ब्लॅक अँड व्हॉट इज व्हाईट, बट डोंट वरी, तुम्ही त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करणार आहे. आज तुमची स्ट्रेंथ एक्सलंट आहे, तुमचा करेज एक्सलंट आहे, विक्ट्री तुमची आहे. ओके, काही लोकांना एक सुंदर संधी, अपॉर्च्युनिटी स्पेशली इन करिअर झोन येत आहे. ओके, सो एन्जॉय दॅट. आणि एक डिवाईन मेसेज आहे इकडे की डोंट वरी, नो मॅटर वॉट, लाईफमध्ये किती पण अप अँड डाऊन होत आहेत, यू आर गार्डेड, यू आर प्रोटेक्टेड, तुम्ही सेफ आहात. फाईन. सो कन्फ्युजनची एनर्जी जर आली तर थोडा पॉज घ्या, थांबा आणि मगच तुम्ही डिसिजन घ्या. बॉटम ऑफ द डेक आहे डेथ कार्ड. सो इट्स अ क्लिअर इंडिकेशन की एक चेंज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आजपासून आणायची सुरुवात करत आहात. हा चेंज साधासुद्धा नाही आहे, परिस्थितीमुळे तुमच्या मनावर घडलेला बदल आहे आणि हा बदल तुम्ही अंमलात आणत आहात. कारण की तुम्हाला आता कळलेलं आहे की ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात काहीही इम्पॉर्टन्स नाही त्या गोष्टीमध्ये अडकून न राहता त्या गोष्टींचा एंड केलेला बरं. सो देर विल बी अ एंड ऑफ पेनफुल थॉट, पेनफुल सिच्युएशन, पेनफुल रिलेशनशिप इन युअर लाईफ फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, आणि यू आर एंटरिंग टू अ न्यू जर्नी, न्यू प्रोसेस. राधे राधे.